संस्कृतस्य कृते जीवन संस्कृतस्य कृते यजन आत्मन्यमाहुतं मन्ये वंदे संस्कृत मातरम वंदे संस्कृत मातरम. चला, आपण खूप चांगला प्रयत्न केला आहे. तर आता रोज जो मी ज्या पद्धतीनं आपला ध्येयमंत्र म्हणतो त्याकडे सर्वांनी लक्ष असू द्या. त्यांचे उच्चार, त्याचा प्रवाह, छंद या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या आणि सर्वांनी एक एक दिवस हा ध्येयमंत्र म्हणावा. चुका होतील, चुका होतातच, पण त्या चुकांच्याही आपल्याला पुढे जाऊन आपलं अध्ययन करायचं आहे. चला, आपल्या वर्गाला आपण सुरुवात करूया. मागच्या पाठामध्ये आपण 5.1 पर्यंत आलो होतो आणि 5.1 मध्ये आपण संधी हा भाग शिकलो. संधी नाही, कुठे आहे सप्तमी हा भाग शिकलो. उदाहरणार्थ, कुत्र पुस्तकम अस्ति, पुस्तक कुठे आहे. तर स्यूते पुस्तकम अस्ति म्हणजे दप्तरात किंवा बॅगमध्ये पुस्तक आहे. हा भाग आपण मागच्या पाठामध्ये शिकलो. आज आपण 5.2 हा भाग शिकणार आहोत. एक मिनिट थांबा जरा. तर आता आपण 5.2 हा भाग शिकत आहोत आणि 5.2 मध्ये सुद्धा पुन्हा एक अभ्यास आपल्याला दिलेला आहे. कदाचित माझा स्क्रीन आपल्याला दिसते आता. यामध्ये आज सुद्धा माझ्या लॅपटॉपचं जे माईक आपलं हे माऊस आहे चालतोय का एकदा मला बघू द्या. हा जर चालला तर खूप छान होईल. आपल्या पंचतंत्र कथेचा आपण काल पाठ घेतला, त्यामध्ये काही माईक आपला माऊस किंवा कीबोर्ड चालला नव्हता. तरी पंचतंत्र कथेचा भाग आपण थोडा ॲडजस्ट केला काल कसा तरी. पण आपल्या आजच्या अभ्यास वर्गाला हा माऊस वगैरे चालणं फार आवश्यक आहे. तरी एकदा मी प्रयत्न करून पाहतो. नाही जर चालला तर आपल्याला मात्र तसंच तोंडी शिकावं लागेल. चालतोय बघा, माझा माऊस चालतोय. बाळा बोलू नाही, माझा वर्ग सुरू आहे. चला, आपल्या सुदैवानं माझा माऊस काम करायला लागला. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, वाक्य निर्माण. हॅलो, आपल्या बाजूला छोटे टीचर, त्यांचं नाव काय? ती राहत नाहीये आता, काय करू. तिचं नाव आहे लक्ष्मी. लक्ष्मी. धन्यवाद. सर आपकी बाजू में बैठी है ना, तो बार बार ध्यान उसके ऊपर ही जा रहा है. इतने क्यूट है ना, कैसे लगता है कि आपके उसको ऐसे थोड़ा खिला देते हैं. वही अब क्या, वो चुपचाप नहीं रह रही थी और हमारे इस कमरे में अगर मैं इसको साथ में नहीं बिठाता तो वहाँ पर वो दंगा मस्ती करती और हमें और ज्यादा डिस्टर्ब होता. तो इसीलिए उसको साथ में लेकर बैठना पड़ा. कन्या का ज्यादातर स्नेह पिता से होता है. म्हणून ती नाही राहत ना बाजूला. तिच्या आईजवळ किती वेळा सांगितलं तरी तिच्या आईजवळ राहत नाही. तिथं जास्त ओरडायला लागली की आपल्या क्लासला इथं डिस्टर्ब होतो. चल बाळा टाटा कर. हरकत नाही. टाटा कर. अरे आपण सगळे बाला हट्ट महत्वाचा, काही हरकत नाही. हे नाही, तिला घेऊन शिकवा, काही हरकत नाही. चला,
तर आपला आजच्या भागात आपल्याला शिकायचं आहे मम. आता कार्यम करोती. कार्यम करोती म्हणजे काम करतो. आणि कोण काम करतो? तर मम पिता किंवा मम सहोदर, माझे वडील किंवा माझा भाऊ कुठे काम करतो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या टेबलमधून द्यायचं आहे. आणि कसं द्यायचं आहे तर बघा, इथे आहे. आधी आपण पिताचे वाक्य घेऊ. मम पिता कार्यम करोती, माझे वडील काम करतात. आता कुठे काम करतात तर कार्यालय अस्ति मम पिता कार्यालये. कार्यालये कार्यम करोती म्हणजे कार्यालयाचं आपल्याला कार्यालये असं करायचं आहे. बघा, पहिलं वाक्य करून दिलेलं आहे. मम पिता कार्यालये कार्यम करोती, माझे वडील कार्यालयात काम करतात. आता अशाच पद्धतीने आपल्याला पुढचं दुसरं वाक्य बनवायचं आहे. माझे वडील वित्तकोश. पिता वित्तकोशे कार्यम करोति. कार्य करोति. हां, मम पिता वित्तकोशे कार्यम करोति. आता वित्तकोश या शब्दाचा अर्थ आहे बँक. यंत्रयागरे कार्यम करोति. नाही, उत्तर चुकलं तुमचं. यंत्रगारे कार्यम करोति. बघा, सर्वांचं उत्तर चुकलेलं आहे. आता बघा, तुम्ही बोलू नका, मला स्पष्ट करू द्या. सर्वांचं उत्तर चुकलेलं आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये. आणि तुमच्या काय चुका झाल्यात त्या सर्व चुका मी समजावून सांगतो. बघा, आपण सर्वांचे माईक बंद करा आधी आपापले. चला, आता सर्वांचे माईक शांत झालेले आहेत. तर बघा, पहिलं जे आहे ना, मम पिता कार्यालये कार्यम करोती, हे करून दिलेलं आहे. वित्तकोशे कार्यम करोती हे सर्वांचं बरोबर आलं. परंतु तिसरा जो प्रश्न आहे तिथं सर्वांनी काय चुका केल्या तर सगळ्यात आधी हा जो म लागलेला आहे ना, याला शेवटी, हा म म्हणजे नपुंसकलिंगाचं चिन्ह आहे, प्रथमा एकवचन. तर त्याला आपल्याला हा ए लावायचा नाहीये. बहुतेकांनी काय केलं, यंत्रागारमे असं गार. आता पुढे यंत्रागारम आहे ना, तर या मलाच ए लावला. एकाचं उत्तर मी ऐकलं. यंत्रागारमे कार्यम करोती, मम पिता यंत्रागारमे कार्यम करोती, हे चूक आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा, यंत्रागार हा मूळ शब्द आहे. यंत्रागार आणि याच्या पुढे लागलेला जो म आहे तो म म्हणजे मी वेगळ्या रंगामध्ये लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो म हलंत लागला आहे ना, हे नपुंसक लिंग एकवचन आहे. मग आपल्याला जी सप्तमी विभक्ती लावायची आहे ती या म ला लागणार नाही, तर हा जो यंत्रागार मूळ शब्द आहे इथं हा लागणार. यंत्रागारे कार्यम करोती, मम पिता कुत्र कार्यम करोती, मम पित्रा यंत्रागारे कार्यम करोती. ही एक चूक झाली. ऐका ना, थांबा थांबा, प्लीज 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 मध्ये बोलू नका. या बरोबरच काही विद्यार्थ्यांनी आणखी एक चूक केली. आणि ती काय चूक होती तर ती पण मी सांगतो. काही विद्यार्थ्यांनी इथे मध्ये हा जो यंत्रागार शब्दाला काना आहे ना, हा काना खाऊन टाकला. मग त्यांनी यंत्रगारे असं सुद्धा काही विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं. यंत्रगार हा शब्द नाही, तर यंत्रागार हा मूळ शब्द आहे. त्यामुळे यंत्रागारे कार्यम करोती. यंत्रागार या शब्दाचा अर्थ आहे कारखाना, फॅक्टरी, यंत्रशाला. यंत्रशाला सुद्धा म्हणतात काही ठिकाणी, यंत्रशाला किंवा यंत्रागार, फॅक्टरी. चला, आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. या फक्त या प्रश्नावर. हॅलो, विचारायचं होतं. बोला. याला जर प्रश्नार्थक विचारायचं असेल तर कसं विचारायचं? काहीच नाही. हे जे शब्द आहे ना मधले, यांच्या ठिकाणी फक्त एक शब्द टाकायचा, कुत्र. मम पिता कुत्र कार्यम करोती, मम पिता कार्यालये कार्यम करोती, मम पिता वित्तकोशे कार्यम करोती म्हणजे माझे वडील बँकेत काम करतात, मम पिता यंत्रागारे कार्यम करोती म्हणजे माझे वडील कारखान्यात काम करतात. समजलं?
नाही, मम म्हणायच्या ऐवजी आता करायचं आपल्याला प्रश्न विचारायचा असलं तर कसं असं म्हण. प्रश्न विचारायचा असेल तर मम जसंच्या तसं राहील, पिता जसंच्या तसं राहील, कार्यम करोती हे सुद्धा जसंच्या तसं राहील आणि फक्त कार्यालय, वित्तकोश, यंत्रागार या शब्दांच्या ठिकाणी कुत्र एवढा शब्द राहील. पण हाच प्रश्न जर तुम्हाला दुसऱ्याला विचारायचा असेल तर मात्र तुम्ही भवतः किंवा भवत्याः किंवा तव यांच्यापैकी कोणताही शब्द वापरू शकता. हेच विचारायचं होतं. अच्छा, ठीक आहे. चला आता सर परत सांगा ना, ऐकायला नाही आलं मला. ठीक आहे, मी परत सांगतो, काळजी करू नका. आता तुम्हाला जर असं विचारायचं असेल माझे वडील कुठे काम करतात, तर त्याकरता शब्द होईल मम पिता कुत्र कार्यम करोती. आणि जर मला तुम्हाला विचारायचं असेल तर भवतः पिता कुत्र कार्यम करोती, किंवा महिला असेल तर भवत्याः पिता कुत्र कार्यम करोती असं विचारा. किंवा दोघांकरता कॉमन विचारायचं असेल तर तव पिता कुत्र कार्यम करोती. यांच्यापैकी कोणताही शब्द वापरला तरीही चालेल. चला आता पुढचा शब्द जो आहे त्याचा आधी अर्थ समजून घ्या. थांबा एक मिनिट थांबा ना, पुढचा शब्द समजून घ्या. पुढचा शब्द आहे दूरवाणी विनिमय केंद्रम. याचा अर्थ आहे टेलिफोन ऑफिस. तर माझे वडील टेलिफोन ऑफिसमध्ये काम करत आहेत किंवा काम करतात असं उत्तर आलं पाहिजे. आता या उत्तराचा अशा पद्धतीने आपण वाक्य बोला, मम पिता कुत्र कार्यम करोती. आता उत्तर द्या. मम पिता दूरवाणी विनिमय केंद्रे कार्यम करोति. चला उत्तर सर्वांचे बरोबर आहे. मम पिता दूरवाणी विनिमय केंद्रे कार्यम करोति. आता पुढे आहे पुढचा शब्द स्वायत्त संस्था. स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस आणि संस्था म्हणजे इन्स्टिट्यूट. आता स्वायत्त संस्था म्हणजे स्वतः सेल्फ गव्हर्न कोणती इन्स्टिट्यूट जी आहेत किंवा स्वतःची एखादी संस्था असेल तर त्यामध्ये कार्य करतात असं आपल्याला म्हणायचं आहे. तर आता होईल मम पिता कुत्र कार्यम करोति. आता उत्तर द्या मला तुम्ही. मम पिता कार्यम करोति. आता इथे विषय असा आहे, स्वायत्त संस्था हा शब्द आकारांत आणि स्त्रीलिंग आहे. त्यामुळे इथं स्वायत्त संस्थे असे उत्तर येणार नाही, तर स्वायत्त संस्था याम याम हा प्रत्यय लागेल. मम पिता स्वायत्त संस्था याम कार्यम करोति. आता बघा काल आपण शिकलो ना, बघा पांचालिका पांचालिकायाम, कपाटिका कपाटिकायाम. त्याच पद्धतीनं इथे स्वायत्त संस्था याम कार्यम करोति. आता यामध्ये आपण पिता हाच शब्द वापरला पाहिजे का असं काही नाही, आपण कोणाबद्दलही सांगू शकतो. मम माता कुत्र कार्यम करोति, मम सहोदरः, सहोदर म्हणजे भाऊ, मम सहोदरः कुत्र कार्यम करोति, मम सहोदरी म्हणजे बहीण ती कुत्र कार्यम करोति, मम पुत्रः कुत्र कार्यम करोति, मम पुत्री कुत्र कार्यम करोति. आता मम माता, मम पितामह, तुम्हाला ज्याही कोणाबद्दल सांगायचं असेल त्या सर्वांबद्दल आता तुम्ही वाक्य बनवून सांगू शकता. बोला आता आपापल्या, आता पुस्तक जाऊ द्या बाजूला, स्वतःच्या मनाने कोणतंही वाक्य सांगा आणि कोणाबद्दलही सांगा. सांगू का सर? हा सांगा. सांगू? हो हो. मम पुत्रः वित्तकोशे कार्यं करोति. अगदी बरोबर वाक्य आहे. मम पुत्रः वित्तकोशे. पुन्हा सांगा. शिक्षकः विद्यालये कार्यं करोति. अगदी बरोबर. शिक्षकः विद्यालये कार्यं करोति. बरोबर. पाठशालाम अभ्यासम करोति. तुमचं उत्तर चुकलं. तुम्ही बोलले पाठशालाम अभ्यासम करोति, तिथं पाहिजे पाठशालायाम. पाठशालायाम हे तुमचं उत्तर पाहिजे होतं. पुढे हा सांगा. मम भगिनी यंत्रशालां
कार्यं करोति. उत्तर चुकलं. शालायां यंत्रशालायां कार्यं करोति. पुन्हा तुम्ही बरोबर वाक्य पूर्ण वाक्य बोला. बस बाळा. मम भगिनी शालायां कार्यं करोति. हा, आता उत्तर बरोबर आहे. मम भगिनी यंत्रशालायां कार्यं करोति. बरोबर. पुढे आणखी सांगा वाक्य. मम पिता मम माता गृहं कार्यं करोति. मम पिता कोणीतरी सांगत होतं. मम पितावाला वाक्य पूर्ण करा. मम पिता आपण बघा. आपणिके मम पिता आपणिके कार्यं करोति. उत्तर चुकलं. मी सांगतो, एक्सप्लेन करतो. थांबा, बोलू नका. एक मिनिट. आपण आता बोलू नका. माइक बंद करा. फोरम जी अपना माइक बंद कीजिए, मैं एक्सप्लेन करता हूँ. आपने कहा, अब यहाँ पर दो शब्दों के अर्थ को सब लोग ध्यान में रखिए, सभी के काम की चीज है. आपणः इस शब्द का अर्थ होता है दुकान. आपणः इस शब्द का अर्थ होता है दुकान और आपणिकः इस शब्द का अर्थ होता है दुकानदार. तो अभी फोरम जी आपने जो बताया, मम पिता आपणिके कार्यं करोति, इसका अर्थ हुआ मेरे पिता दुकानदार पर काम करते हैं. आपको बोलना ये चाहिए था, मम पिता आपणे कार्यं करोति. आपणः दुकान, आपणे दुकान में. मम पिता आपणे कार्यं करोति. ये वाक्य ऐसा होना चाहिए था. तो सभी की समस्या, शंका दूर हो गई. बड़ा मी नाही खात ना, तू खाय. हां, तो चलो. सर्वांना समजला का? पुढे जायचं का आता? सर, हां, एक विचारू का? विचारा. आता आपण असे शब्द घेतले आहेत की जिथे विसर्ग आलेला आहे, म लागलेला आहे, म्हणजे हलंत म लागलेला आहे, आकारांती शब्द आहे. पण आता समजा बोला ना. अरे म्हणजे माझा आवाज येतो ना सर्वांना? हॅलो. ऐकू येतोय आता. कृषी इकारांत शब्द असला की त्याचं रूप काय होईल? म्हणजे शेतकरी कृषी आता ऐका, आता हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय ना, चांगला प्रश्न आहे आणि यावर मी माझी स्क्रीन शेअर बंद करून अगदी विस्तारानं हा मुद्दा तुम्हा सर्वांना समजावून सांगतो. आता बघा, लक्ष द्या यामध्ये काय आहे. आता खरं तर हा विषय मी एवढा डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही. बाळा ते ठेवून देण्याचा उठून माझा वर्ग चालू आहे. आता नंतर वर्ग झाला की खेळू आपण. हां, तर आता विषय असा आहे, जे प्राथमिक स्तराचे अगदी विद्यार्थी असतात ना, छोटे, तर त्यांना हा विषय मी समजावून सांगत नाही. परंतु आता आपण सर्व मॅच्युअर लोक आहात, त्यामुळे तुम्हाला मी हा विषय समजावून सांगतो. आता आपण जे शब्द शिकलो ना, हे आहेत अकारांत, आकारांत आणि ईकारांत. एक दीर्घ इकारांत, नदी, सरस्वती, भगिनी यांसारखे शब्द. तर या व्यतिरिक्त शब्द संस्कृतमध्ये आहेत का? हो आहेत. उदाहरणार्थ मुनी शब्द आहे, ऋषी शब्द आहे. भानू हा एक ऋकारांत शब्द आहे. त्यानंतर माता, पिता हे ऋकारांत शब्द आहेत, म्हणजे यांचं मूळ मातृ, पितृ, नेतृ, दैतृ असे होतात हे शब्द. तर हे शब्द संस्कृत आहेत का? हो आहेत. मग यांचं व्याकरण आहे का? यांची पण रूपं वेगळी होतात का? तर हो, होतात. पण आपण प्राथमिक स्तरावर असल्यामुळे आपण हे शब्द जर टाळले तरीही आपलं काम भागते, आपल्याला कुठंच अडचण येत नाही. उदाहरणार्थ ऋषी हा शब्द आहे. आता ऋषी शब्दाची सप्तमी
ऋषौ अशी होते. मग आता प्राथमिक स्तरावर हे शिकवणं योग्य नाही, कारण की प्राथमिक स्तरावर जर ही गोष्ट आपण शिकवली तर विद्यार्थ्यांना ते जास्त कटकटीचं होतं आणि आपण ऋषी शब्द टाळून सुद्धा आपलं पूर्ण काम भागवू शकतो, कुठेच अडचण येत नाही. रवी शब्द आहे, रवी. मग आता रवी शब्द वापरलाच पाहिजे हा अट्टहास नाही आहे. रवी शब्दाचा अर्थ होतो सूर्य. मग सूर्य हा सोपा शब्द उपलब्ध असताना हट्टाने रवी हा इकारांत शब्द किंवा भानू हा उकारांत शब्द वापरणं हे प्राथमिक स्तरावर योग्य नाही. त्यामुळे या तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे ना की अन्य शब्दांची रूपं काय होतात, तर अन्य शब्दांची रूपं मला माहिती आहेत, पण मी सांगणार नाही. का बरं सांगणार नाही? कारण की त्याची प्राथमिक स्तरावर गरज नाही. आणि तुम्हाला जर हवेच असतील तर इंटरनेटवर गुगलवर तुम्ही शोधू शकता. माझी स्वतःची वेबसाईट आहे kakshakoumudi.com. तिथंसुद्धा मी या सर्व शब्दांची रूपं अपलोड केलेली आहे त्यांच्या विविध रूपांसोबत आणि त्यांच्या वाक्यामध्ये अर्थासह. तिथं तुम्ही किंवा गुगलवर बरेच संकेतस्थळ आहे, तिथं तुम्ही पूर्ण माहिती मिळवू शकता. तर तिथून घ्या. आणि प्राथमिक स्तरावर मात्र तेवढ्या खोलात जाण्याची गरज नाही. आता मी हा सर्व जो विचार सांगितला ना, तर हा आहे आधुनिक काळात एक सरळ मानक संस्कृतम यामधली संकल्पना आहे की बरेचसे लोक म्हणतात संस्कृत फार कठीण आहे. कठीण नाही. बघा, प्रत्येक भाषेचं प्राथमिक रूप हे सोपंच असतं आणि प्रत्येक भाषेचं जेवढं जेवढं आपण दर्जा वाढवत नेऊ तेवढं स्तर वाढत जातो. मग आपल्याला मोठ्या स्तराचं संस्कृत आता शिकायचं नाही, आपल्याला प्राथमिक स्तराचं सोपं संस्कृत शिकायचं आहे. त्यातूनच आपण पुढच्या स्टेजवर जाऊया ना. तर आता त्यामुळे हा जो आपला पहिला स्तर आहे, या पहिल्या स्तरामध्ये आपण केवळ अकारांत, आकारांत आणि दीर्घ इकारांत नदीसारखे शब्द एवढं जरी वापरलं तरीही आपलं काम भागते, आपलं काम कुठेच अडत नाही. खाली बसव, आता घेऊ नको ते, बस झालं. आपलं काम कुठेच अडत नाही. आता मी जवळपास 7 ते 8 वर्ष संस्कृत शिकवतो आहे. वर्गात मी बोलत असताना संस्कृतमध्येच बोलतो. तर मी संस्कृतात बोलत असताना वर्गामध्ये नेहमी सरळ मानक संस्कृतच वापरतो. सरळ मानक संस्कृतामध्येच जर आपण बोललो तर ते सर्वांना समजते, ते फार सोपं आहे. त्याकरता फार कठीण व्याकरण शिकण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मला येते, पण मी आता सांगणार नाही. जेव्हा आपण प्रगत स्तरावर जाऊ, कौमुदी वगैरे सारख्या ग्रंथांचं अध्ययन करू, तेव्हा मात्र या रूपांचा अभ्यास आपण जरूर करूया. चला, तुमची शंका दूर झाली का? मेरा एक क्वेश्चन है, परिचय में भी इतना काफी है क्या? इकारांत, आकारांत और अकारांत है, उसके लिए थोड़ा आगे जाना पड़ेगा. सुनिए, अभी हम अभ्यास वर्ग में हैं, तो परिचय में क्या है क्या नहीं इसके बारे में मैं अभी बात नहीं कर सकता, क्योंकि दिमाग में वो विषय है भी नहीं. तो अभी अभ्यास वर्ग से हमारे टॉपिक से संबंधित जो है वो आप कोई भी प्रश्न पूछ सकते हैं. सर मेरा जैसे आपणे होता है वैसे मार्केट विपणे, तो भी वैसे ही आएगा विपणे कार्य करोगी. हाँ, बिल्कुल ऐसा ही होगा. चला, आता पुढे जायचं का? स्क्रीन शेअर करू आता. हो सर, हो. एक प्रश्न आहे सर, मी बॉक्सला टाकलेला आहे, माझा आवाज नाही पोहोचत आहे तुमच्यापर्यंत. कुठे टाकला तुम्ही प्रश्न? बोलू नये. मेसेज बॉक्स, चॅट मध्ये का? हो, चॅट बॉक्स. सर, प्रश्न असा आहे की कार्यालये केलं का? हो, कार्यालयाचं कार्यालय आहे. कार्यालय कार्यालये, बरोबर आहे. चला, अच्छा, का केलं कारण की आपल्याला कार्यालयात, इन द ऑफिस असा अर्थ. बघा, कार्यालय म्हणजे ऑफिस आणि कार्यालये म्हणजे इन द ऑफिस. आपल्याला इन द ऑफिस असा अर्थ हवा असेल तर कार्यालये असं म्हणायचं. म्हणजे कार्यालयामध्ये असं होईल का याचा अर्थ? हो हो, बिलकुल तसाच अर्थ होईल. सर, जैसे आपने सिखाया कि मम पिता पुत्र कार्य करोति, तो हम लोग
उसकी जगह पे पुत्र की जगह पे मम पिता कुतः कार्य करोगे, मतलब कहाँ से काम करते, वो वैसे नहीं चलता है ना? नहीं चलता है, नहीं चलता है, नहीं चलता, बिल्कुल नहीं चलता है। क्यों नहीं चलता है तो मैं बताता हूँ। क्योंकि पुत्र शब्द का अर्थ अलग है और कुतः शब्द का अर्थ अलग है। देखो ये जो हम इस्तेमाल कर रहे हैं ना पुत्र, और उसको जो हम बता रहे हैं, तो यहाँ क्रिया कहाँ हो रही है ये अपेक्षित है, कहाँ से ये अपेक्षित नहीं है। तो मेरे पिता कहाँ काम करते हैं, कहाँ से यह प्रयोग गलत है। चलो क्या मेरी स्क्रीन आप सभी को दिख रही है? एक वाक्य होईल का? बोला। गृहम कार्यम करोती हे चुकलं, गृहे कार्यम करोती हे बरोबर आहे। गृहे, गृहम कार्यम करोती नाही, गृहे। चला आता पुढे 5.3 आपण घेणार आहोत। एतम पदबंधम उचित पदैहि पूरयतु। या शब्दांना आता योग्य अक्षरांनी आपल्याला पूर्ण करायचं आहे। पहिला प्रश्न आहे, अच्छा तर आता आपल्याला आहे ना शब्द गेस करायचा आहे, अंदाज घ्यायचा आहे की इथं कोणता शब्द असू शकेल। तर पहिलं करून दिले, चालकः अत्र अस्ति। चालक म्हणजे ड्रायव्हर, ड्रायव्हर, ड्रायव्हर चालकः अत्र अस्ति। चालक इथे आहे, कुठे? तर लोकयाने। हा, तर असंच आता बाकी शब्द आपल्याला गेस करायचा आहे। भवतः माता कुत्र अस्ति। तुझी आई कुठे आहे? गृहे। हा बरोबर, मी हे थोडं मोठं करतो। तर भवतः माता गृहे अस्ति। त्यानंतर आता पुढचा शब्द आहे नागरिकाः अत्र वसन्ति, म्हणजे लोक। हा बरोबर, इथे येईल न ग रे, नगरे वसंती। अत्र कार्याणि कुर्वन्ति, इथे कार्य काम केल्या जाते। सांगा काय होईल? 4 अक्षरी शब्द। बरोबर, कार्यालये, कार्यालये कार्यं कुर्वन्ति। पुढे आहे भवान कुत्र पठति। भवान कुत्र पठति? विद्यालये पठति। हाँ, नहीं, भवान का काय होईल? भवान तुम्ही, यू, व्हेअर डू यू लर्न। भवान म्हणजे यू। नाही, भवानचा भवानच नाही का? हो, आपल्याला फक्त उत्तर द्या, उत्तर द्यायचं ना। नाही, हो, भवानचं होईल अहम। अहम विद्यालये पठामि। अच्छा। पुढे आहे धनम अत्र रक्षामः। आपण पैसा इथे सुरक्षित ठेवतो। बरोबर, इथे येईल वित्त कोशे। चलनचित्रम अत्र पश्यन्तु। चला चित्रपट इथे पहा। चला चित्रमंदिरे। त्यानंतर आहे मशी कुत्र अस्ति। मशी लेखन्याम अस्ति। लेखन्याम अस्ति। बघा, मशी या शब्दाचा अर्थ आहे शाई, इंक। मशी म्हणजे इंक। इंक कुठे आहे? तर लेखनी, लेखनी म्हणजे पेन, आणि लेखन्याम म्हणजे पेनामध्ये आहे। चला, कोणाला काही प्रश्न आहे यामध्ये, शंका? हा, चलनचित्र म्हणजे सिनेमा, त्याचं उत्तर आहे चित्रमंदिरम। आणि चित्रमंदिरम शब्द आहे
कार्याणि. चित्रमंदिरे हे उत्तर येईल. चित्रमंदिरे. ठीक है. पानी सर यहाँ पे अत्र कार्याणि कुर्वन्ति बोला है. अत्र कार्याणि बहुवचन मैंने बहुत सारे लोगों को निर्देश करते हुए बोला है, जैसे आप सब लोग कहाँ काम कर रहे हैं. तो क्या तुम्हारा मतलब यह है कि यहाँ पर उत्तर भी बहुवचन में आना चाहिए था? नहीं, ऐसा कुछ नहीं. अत्र कार्याणि कुर्वन्ति, तो बहुत सारे लोग जो कुर्वन्ति, इसलिए बहुत सारे लोगों को बोला है ना कि आप यहाँ काम करते हैं. हाँ, तो बहुत सारे लोग मिलकर भी एक कार्यालय में काम कर सकते हैं ना. हाँ कर सकते हैं, मतलब बहुवचन. करने वाले लोग बहुवचन में हैं, लेकिन उनका स्थान तो एक ही है ना काम करने का. काम भी बहुत सारा है और करना भी बहुत सारा काम है, और करने वाले भी बहुत सारे लोग हैं. तिचा आवाज बंद, बोलू नको. चलो देखो, बहुत सारे लोग मिलकर एक जगह पर काम कर सकते हैं. चलो तो आगे बढ़ो अब. अगला प्रश्न है कदा. कदा म्हणजे केव्हा, व्हेन. केव्हा, कब. बघा, भवान कदा उत्तिष्ठती, तुम्ही किंवा तू केव्हा उठतोस. त्यानंतर उत्तर आहे अहम पंचवादने उत्तिष्ठती. बघा, इथे सुद्धा आपल्याला याच सप्तमी विभक्तीचा प्रयोग करायचा. बघा, पंचवाद, याच्या आधी आपण समय शिकलो ना. समयामध्ये काय होतं? एकवादनम, द्विवादनम, त्रिवादनम, पंचवादनम, दशवादनम, द्वादशवादनम. त्यानंतर आपण सपाद, सार्ध, पादोनही शिकलो. सपाद पंचवादनम, सार्ध पंचवादनम, पादोन षटवादनम. तो झाला फक्त टाइम. पण आता आपल्याला काय सांगायचं आहे? मी 5 वाजता उठतो. पंचवादनम म्हणजे 5 वाजले. पण पंचवादने म्हणजे 5 वाजण्याच्या वेळेला, हे आपल्याला इथं शिकायचं आहे. कसं? भवान कदा उत्तिष्ठती, तू कदा उठतो, म्हणजे तू केव्हा उठतो. बघा, संस्कृत आणि मराठी मिक्स झालं होतं इथे खिचडी. भवान म्हणजे तू केव्हा उठतो. अहम पंचवादने उत्तिष्ठामी, मी 5 वाजता उठतो. प्रश्न आहे भवान कदा विद्यालयम गच्छती, तू केव्हा विद्यालयाला जातो. तर आपला जो काही वेळ असेल तो उदाहरणार्थ अहम दशवादने विद्यालयम गच्छामि. बरोबर. आणखी कोण किती वाजता शाळेत जाते सांगा लवकर. सार्धसप्तवादने विद्यालयम गच्छामि. आता कोणी शाळेला जात नसेल तरी खोटंच सांगा किती वाजता शाळेला जातो. अष्टवादने विद्यालये गच्छति. बरोबर. आता थांबा, सर्वांनी माईक बंद करा. आता पुढचा प्रश्न आहे. पंचवादने सप्तमी विभक्ती ना. हो. तर पुढचा प्रश्न आहे सूर्योदय कदा होते. सूर्योदय केव्हा होतो सांगा. सूर्योदय षड्वादने भवति. सायंकाले सूर्यवादने भवति. षड्वादने प्रभातकाले. बघा, 2 उत्तरं चुकीची आलेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा उत्तर दिलं ना. षड्वादने पण भवती. आता सर्वांनी कृपया आपला माईक बंद करा आणि माझं एक्सप्लेनेशन ऐका. सगळ्यात पहिलं जे उत्तर आलं ना, सूर्योदय पंचवादने भवती, त्यामध्ये सूर्योदय असे सूर्योदय शब्दाला प्रथमा लावलीच नव्हती. सूर्योदय पंचवादने भवती हे उत्तर चुकीचं आहे. सूर्योदय पंचवादने भवती असं म्हणायचं. म्हणजे सप्तमीमध्ये काही चूक केली नाही, परंतु मूळ जो कर्ता आहे सूर्योदय, इथे चूक नाही करायची. सूर्योदय, सूर्योदय नाही, ते मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये, परंतु सूर्योदय. एक मिनिट.
अरे बाळा ते भीतीवर लिहून भीतीवर लिहून इथे लिहून भले भीती म्हणजे टोपी घ्यायचा पैसे पंचवादने काय सांगितलं सरांनी पुढे? पंचवादने हा भवती. आता बघा इथे आहे ना आपण 2-3 प्रकारानं उत्तर देऊ शकतो. प्रातः भवती, प्रातः काले भवती, प्रभाते भवती. सूर्योदयः प्रभाते भवती, सूर्योदयः प्रभात काले भवती, सूर्योदयः प्रभात समये भवती. किंवा आणखी एक उत्तर आहे बघा, सूर्योदयः प्रतिदिनं भवती. हे उत्तर होऊ शकते असं. फक्त प्रतिदिने असं होत नाही त्याचं. प्रतिदिनं या शब्दाच्या वेळेला प्रतिदिनम असंच होईल, प्रतिदिने होत नाही. एवढं फक्त आपण नोंद घ्यायची. ठीक आहे. असं का होत नाही मग? त्याचं कारण असं आहे की प्रतिदिनम हा शब्द अव्यय आहे आणि अव्ययांना कोणतीच विभक्ती लागत नसते. थँक्यू. हां चला पुढे जाऊया आपण. आता हा महिलांसाठी प्रश्न. भवती भवती कदा क्रीडती? तू केव्हा खेळतेस? सायंकाले क्रीडती नाही, पूर्ण वाक्यात उत्तर द्या. अहम सायंकाले क्रीडामी. अहम म्हणा. अहम सायंकाले क्रीडामी. अहम सायंकाले पंचवादने क्रीडामि. अहम सायंकाले षड्वादने क्रीडामि. आता इथे अहम प्रतिदिनं क्रीडामि. हा आता इथे अहम प्रतिदिनं सप्तवादने क्रीडामि. बरोबर. आता सर्वांनी माईक बंद करा आणि एक जे चुकीचं उत्तर आलेलं आहे ते मी सांगतो. मी तुम्हाला काय सांगितलं की सर्वांनी एकत्रित जरी उत्तर दिलं तरी माझे कान चुकीचं उत्तर बरोबर पकडतात. तर एक उत्तर आलं होतं षटवादने. तर षटवादने म्हणताना 2 चुका झाल्या. पहिली सगळ्यात गोष्ट म्हणजे अशी, मी लिहून दाखवतो तुम्हाला काय चूक झाली आहे ते. जो उच्चार झाला ना अहम षटवादने खेळामी किंवा क्रीडामी, त्यामध्ये हा श पुढे झाला ट आणि वादने. सगळ्यात पहिली गोष्ट तर हा ट हलंत आहे, म्हणजे या टला हलंत चिन्ह पाहिजे. हे असं म्हणजे हे षटवादने असं व्हायला पाहिजे होतं, पण षटवादने असं म्हटल्यामुळे तो टचा उच्चार पूर्ण झाला. आपल्याला टचं उच्चारण पूर्ण नको, ते अर्ध पाहिजे. षटवादने. बरं ठीक आहे, पूर्ण केलं तर केलं. जेव्हा त्याच्यासमोर वा येतो ना तेव्हा या टचा ड बनत असतो. षड्वादने असा उच्चार पाहिजे. अहम षड्वादने क्रीडामी. अहम सायंकाले षड्वादने क्रीडामी. हे बरोबर उत्तर. यामध्ये 2 चुका काय झाल्या तर एक तर हलंत नाही म्हटला आणि दुसरा ट म्हटला. टच्या ठिकाणी बघा, एकटा जर षट असेल तर तिथं टच राहणार. षट. कति छात्राः सन्ति? षट. कार्तिकेयस्य कति मुखानि सन्ति? षट. परंतु त्याच्या पुढे जर शब्द आला एखादा समासामध्ये तर मात्र आपल्याला ड म्हणावं लागतो. षड्वादने. चला समजलं सर्वांना? पुढे जायचं. त्याचं उत्तर सांगा तर. अहम षड्वादने क्रीडामी. ठीक आहे. दुसरं पण होऊ शकते ना, भवत्या सायंकाले षड्वादने क्रीडती. जर मला तुमच्यासोबत बोलायचं असेल तर भवती षड्वादने क्रीडती. पण स्वतः जर उत्तर द्यायचं असेल मी केव्हा खेळतो तर मात्र अहम षड्वादने क्रीडामी हेच उत्तर होईल. भवती आहे ना, भवती कदा क्रीडती. तर मग तुमच्या मनात काय मला सांगा. भवती ती केव्हा खेळते असं होते का त्याचा प्रश्न? बघा केव्हा सांगतो मी तुम्हाला. कदा. ऐका. भवती म्हणजे यू, कदा व्हेन आणि क्रीडते प्ले. फक्त यात फरक एक आहे की हा जो यू आहे ना हा फक्त स्त्रियांसाठी वापरतात, फेमिनिन आहे. एवढंच लक्षात घ्यायचं. ओके. बाकी त्यामध्ये दुसरा काही विषय नाही. चला आता शेवटचे 5 मिनिटं उरलेत आपले. त्यामध्ये आपण हा पुढचा पॉईंट घेता येतो का तो बघूया. पुढचा पॉईंट घेता येईल
पण त्याआधी आपण या 5.4 मधलीच एक ॲक्टिव्हिटी घेऊया. 5 मिनिटात होऊन जाईल. ती अशी की आतापर्यंत तुम्ही जेवढं संस्कृत शिकलात ना त्यावर आधारित बघा. आता मी स्क्रीन शेअर बंद करतो. आतापर्यंत आपण जेवढं संस्कृत शिकलो ना त्यावर आधारित आपण स्वतःची दिनचर्या आज सांगू शकतो. उदाहरणार्थ मी स्वतः माझी दिनचर्या आज तुम्हाला सांगतो, त्यावर आधारित तुम्ही बनवा. बघा, आधी माझी ऐकून घ्या. अहम प्रातः 5 वादने उत्तिष्ठामि. अहम 5:30 वादने स्नानं करोमि. अहम 6 वादने देवपूजां करोमि. अहम 6:30 वादने योगासनानि करोमि. अहम 8:30 वादने भोजनं करोमि. अहम 9 वादने विद्यालयं गच्छामि. अहम 4 वादने गृहम् आगच्छामि. अहम 5 वादने पुनः भोजनं करोमि. अहम 6 वादने स्वाध्यायं करोमि. अहम 8 वादने संस्कृतं पाठयामि. अहम 9 वादने पुनः स्वाध्यायं पठनं करोमि. अहम 10 वादने शयनं करोमि. तर अशा पद्धतीने मी माझी दिनचर्या आज सांगली. आता तुमच्यापैकी 1 मिनिट मी ज्यांना विचारतो त्यांनीच कृपया सांगावं. आपल्यामध्ये एक पवन म्हणून आहेत. बरेच दिवस आपल्यामध्ये आहेत परंतु एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. तर पवनजी कृपया आपली दिनचर्या सांगा. अस्तु, धन्यवाद महोदय. अहम प्रातः 5 वादने उत्तिष्ठामि. 5:30 वादने दन्तधावनं करोमि. तदनन्तरं 6 वादने चायं पिबामि. तदनन्तरं 8 वादने अल्पाहारं करोमि. पादोन 9 वादने बसस्थाने गत्वा किं करोमि? बसस्थाने गमिष्यामि. तदनन्तरं 12 वादने भोजनं करोमि. रात्रौ 10 वादने निद्रां करोमि. खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. मध्ये काही बारीक सारीक चुका झाल्या त्यांना आपण सध्या होऊ द्या, काही हरकत नाही, पण खूप चांगला प्रयत्न केला. चला, आणखी कोण सांगणार? फक्त हात वर करा, हँड रेज करा. नाही, हँड रेज करा फक्त. हां, विष्णूजी गायकवाड सर बोला. सर, मला असं विचारायचं होतं, 5.2 आणि 5.3 मध्ये आपण सप्तमी शिकलो काय? आता मला नेमका, आता मी माझा लॅपटॉप बंद केलं, त्यामध्ये मला नेमकं नाही सांगता येणार, पण मागच्या काही वित्तकोशे, यंत्रागारे, विनिमय केंद्रे, स्वायत्त संस्थायाम. हो, ही सप्तमी होती. बस तेवढं. ओके सर, थँक्यू. अहो, तुम्ही दिनचर्या सांगा ना. हॅलो, हा ठीक आहे. सांगू का सर? हो, कुलदीपिकाजी सांगा. अहम 5 वादने उत्तिष्ठामि. अहम 6 वादने स्नानं करोमि. अहम
सप्तवादने ग्रन्थं पठामि। अहम् अष्टवादने अल्पोपहारं करोमि। अहं सार्धनववादने पाठशालां गच्छामि। अहं सायंकाले 5 आगच्छामि। अहं 7 अभ्यासं करोमि। अहं रात्रौ 9 भगवद्गीता पाठं करोमि। करोमि नाही, शृणोमि। बरोबर आहे? हो बरोबर आहे. सगळे वाक्य बरोबर आहेत का? हो बरोबर है. हाँ चलिए पूनम जी बताइए जल्दी से. अहम सार्धसप्तवादने उत्तिष्ठामि। तदनन्तरं 8 योगासनं करोमि। तदनन्तरं योगासनं कृत्वा दन्तकुर्चेन दन्तधावनं करोमि। कृत्वा 9 अल्पाहारं करोमि। तदनन्तरं 11:30 कार्यालये गच्छामि। रेलयानेन गच्छामि। 5:30 गृहे आगमिष्यामि। आगत्य 6 स्नैक्स को क्या बोलते हैं? किसको? स्नैक्स को स्नैक्स. नाश्ता। हाँ हाँ अल्पाहारम. अच्छा मॉर्निंग का भी अल्पाहारम और इवनिंग का भी अल्पाहारम करोमि। अल्पाहारं कृत्वा पाठं पठामि। पाठं पठित्वा अहं भोजनं करोमि। भोजनं कृत्वा अहं निद्रां करोमि। आपने अच्छे तरह से कॉम्प्लेक्स वाक्य बनाए, बहुत तरह तरह के प्रत्ययों का प्रयोग करके. कुछ गलतियाँ भी हुई लेकिन उनको हम छोड़ देंगे. चला पुष्पा जी सांगा. पुष्पा. अहं 6 उत्तिष्ठामि. तदनन्तरं दन्तधावने करोमि. दन्तकुर्चा करोमि. तदनंतर कॉफी पिबामि. तदनंतर योगासने करोमि. तदनंतर 8 स्नानं करोमि. तदनंतर पूजा करोमि. तदनंतर पूजा नाही म्हणायचं, पूजाम करोमी. तदनंतर शेतीला काय म्हणता येते? शेतात जाते. क्षेत्रम गच्छामी. शेतीला शब्द काय? क्षेत्रम. तदनंतरम असं म्हणायचं. तदनंतरम क्षेत्रम गच्छामी. दुपारीला मध्यान्हे द्विवादने आगच्छामि. गृहे आगच्छामि. हाँ गृहम आगच्छामि. सर एक विचारायचं होतं. थांबा त्यांना कंप्लीट करू द्या. क्षेत्र होईल. एक मिनिट कुलदीपिकाजी त्यांचं कंप्लीट होऊ द्या. हां पुष्पाजी बोला, कंप्लीट करा. त्यांच्याबद्दलचा क्षेत्र का क्षेत्रम असं विचारायचं तेवढंच, बाकी काही नाही. हो हो त्यांचं पूर्ण होऊ द्या. पुष्पाजी तुम्ही कंप्लीट करा आधी. चतुर्थ माध्यान्हे दुपारी संध्याकाळी 4 वाजताला काय म्हणावं लागेल? माध्यान्हे चतुर्थवाद. सायंकाले चतुर्वादने. सायंकाले चतुर्वादने अहम योगासन क्लास गच्छामि. योग वर्गम गच्छामि.
गच्छामि सायंकाले 6 वादने अहम वापस आगच्छामि गृहे आगच्छामि तदनन्तरं 7 वादने अहम भोजन करोमि 8 वादने शंकर महोदय क्लास त्याला काय म्हणता येईल म्हणजे मला असं वाक्य असं म्हणायचं की अटेंड करते. वर्गम प्रविशामि वर्गम प्रविशामि 8 वादने वर्ग प्रविशामि. आणि कोणाच्या वर्गात जाता तुम्ही? एक मिनिट, कोणाच्या वर्गात जाता? निद्रा शंकर महोदय. शंकर महोदय कोण आहे इथं? नाही सॉरी, शंकर नाही, मधुकर शंकर वाक्य वेळेवर करण्याचा प्रयत्न केला सर. काय बोलावं, सारखे सारखे वाक्य बोलण्यापेक्षा वेगळं बोलावं. नाही, मधुकर शंकरो. तुमचा प्रयत्न फार चांगला होता आणि अशामधूनच आपल्याला नवीन नवीन कल्पनाशक्ती, नवीन नवीन शब्द सुचतात. असेल पण मी म्हणतो आता तेच ते वाक्य रटवण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असं माझ्या डोक्यात कल्पना आली. नाही हो, या अशाच नवीन नवीन कल्पनांमधून नवीन नवीन वाक्य शिकता येतात. तर तुम्ही फार चांगला प्रयत्न केला. कुलदीपिकाजी, तुमचा प्रश्न विचारा. सर सांगू? हा, कुलदीपिकाजींचा प्रश्न आहे. हा, काही नाही, त्यांनी जर क्षेत्र म्हटलं ना, क्षेत्रात जायचं असेल तर क्षेत्र म्हणायचं का क्षेत्रे म्हणायचं असं एवढंच विचारायचं होतं, बाकी काही नाही. बघा, या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता मला पूर्णपणे 15 मिनिटे लागतील. त्यामुळे उद्याचा वर्ग सुरू झाला की तुम्ही आधी मला ही आठवण द्या, मग मी हे पूर्ण 15 मिनिटं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ठीक? ओके, धन्यवाद. आता मला आणखी हात दिसतायत वर आलेले, परंतु आपली वेळ आता संपलेली आहे, 9 वाजलेले आहेत. त्यामुळे आता आपल्याला थांबावं लागेल. जर उद्या शक्य झालं तर आपण एकदा ही दिनचर्या घेऊ, पण आता मात्र आपल्याला थांबावं लागेल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. पुनर्मिलामः. धन्यवाद. धन्यवाद.